हितेश भाईदास गीतेश भाईदास काठे भाऊ आपल्याला विनंती असेल का आपण या आपण तुमच्या घराजवळूनच स्पर्धा बघता स्पर्धेचा आनंद लुटता आपण या स्टेजवरती या आकाश भाईदास काठे या भाऊ आपण आपल्या दोघांना विनंती असेल आपण या लवकर लवकर या सामन्याचा आनंद आपण आपल्या घराजवळून पाहता आपण VIP डायरीवरती येऊन बसायचं आहे चला सामना त्वरित चालू करायचा आहे फक्त आणि फक्त 2 सामने बाकी आहेत सामने ते सुरू करत आहोत स्ट्राइक एंडला पवन देवरुंग संघाच्या आघाडीचे फलंदाज देवरुंग आणि त्याच्यासोबत मध्ये पवनच्या सोबत आले देवरुंग संघाचा खेळाडू बळवंत आणि पहिले षटक घेऊन गावदेवी ओवळी संघाचा अजय पाटील आय थिंक सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर वॉट अ बॉलिंग अटॅक इन प्रिव्हियस मॅच फ्रॉम अजय पाटील ऑल द बेस्ट सामना आपण सुरू करूया पहिला चेंडू अप्रतिम ड्राइव्ह वॉट अ शॉट स्टँड अँड डिस्पॅच डीप स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दे देण्यात चौकार पिंटू पाटील सोनाले वाला दादाला मैत्र लाभला magnificent shot from the opening batsman पवन स्ट्राइक एंडला चौकाराने खातं उघडले स्वतःच आणि स्वतः संघात सुद्धा तो पवनने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज राऊंड विकेट सज्ज होईल हो चांगला चेंडू पुढून खेळायचा प्रयत्न होता कव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये थोडासा चेंडू अपेक्षाप्रमाणे बॅटर येत नाहीये बाउन्स होत नाही किंवा जास्त उंची गाठत नाहीये थोडासा जमिनीसमांतर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये अंदाज थोडासा चुकला बॅट्समनचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता कव्हर्स मध्ये आणि डॉट डिलिव्हरी बॅटच्या खालून चेंडू निघून जाते खूप वेगाने धावसंख्या कायम धावफलकावर 4 धावा पुन्हा राऊंड विकेट अजय पाटील ओ इथे मात्र बघायचंय चेंडू एसटीच्या वरून आय थिंक निघून गेलाय फलंदाज भरपूर सफल झाला आणि पाहू शकता यस पायाच्या मधून एसटीवरून नाही तर 2 पायांच्या मधून चेंडू निघून जात आहे डॉट डिलिव्हरी चांगलं कमबॅक पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर क्रॉस बॅटेड शॉट बॅटिंग पाहायला मिळते शफल होत असणारा फलंदाज मदत क्रॉस बॅटेडने बॅटिंग करायचा प्रयत्न करतोय पण चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत ते अजय पाटीलने स्ट्राइकला पुन्हा एकदा पवनच पाहायला मिळतोय अजय पाटील राऊंड विकेट हो अजून एक चांगली डिलिव्हरी अजून एक डॉट डिलिव्हरी सुपर अँड सुपर बॉलिंग काय कमबॅक केलं गोलंदाजीमध्ये अजय पाटीलने एपी पहिल्या चेंडू चौकार पाहायला मिळाला नंतर मात्र काय कमबॅक केलंय सलग 3 चेंडू अक्षरच्या स्ट्रगल करायला भाग पाडलाय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पवनला पवनचा एकच फटका आपण कॉन्फिडंट बघितला त्याच्या बॅटमध्ये आपण चौकार बघितला पण नंतरचा मात्र 3 चेंडूमध्ये क्लास पाहायला मिळाला तो गोलंदाजीमध्ये अजय पाटील गावदेवी ओळी संघाच्या माध्यमातून सुपर कमबॅक स्लाइस केलाय शतचक आहेत फ्लाइंग स्लीप मध्ये थोडीशी मिसफिल्ड रिकवर होत असताना तोपर्यंत क्विक सिंगल एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि बळवंत मिळते ती स्ट्राइक 5 धावा धावफलकावर दिस अ ब्युटिफुल ट्रॉफी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते खूप चांगलं कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळते फिनिक्स मूवीच्या माध्यमातून सर्व पंचांची भूमिका सुद्धा चांगली राहिली आहे देर इज नो कॉन्ट्रोवर्सी इन द टुर्नामेंट अँड ऑल क्रेडिट गोज टू अवर अंपायर्स भाऊ पाटील राजेंद्र पाटील शानू कुरेशी अजीम अब्दुल्ले शिवाजी मडवी चांगला चेंडू काय गोलंदाजी केली षटकामध्ये एक चौकार आला पहिल्या चेंडूवर नंतरच्या 5 चेंडू फक्त आणि फक्त 5च धाव खर्च केली आहे आणि अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये गावदेवी ओळी संघाच्या माध्यमातून मी मागाशी उल्लेख केला की प्रिव्हियस मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं की 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला होता आणि अफलातून गोलंदाजी केली होती याच गोलंदाज अजय पाटीलने
पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे थांबवलंय, जखडून ठेवलंय मैदानावर ते देवरुख संघाच्या फलंदाजांना. बघू शकता तुम्ही पहिलं षटक. ऑप्शनच्या बाहेर चेंडू भेटला, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवला स्वीपर कव्हरला, आणि नंतरचे तुम्हाला पाहायला मिळतात सर्व चेंडू अक्षरशः जाकर उभं करून ठेवला. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर, पूर्णपणे जखडून ठेवणार चेंडू. तिसरा चेंडू हो खूप चांगला आहे, 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातोय. हा चौथा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हो चांगली डिलिव्हरी, पायाला चेंडू ब्रश होतोय. हा 5वा चेंडू तुम्ही पाहू शकता. आउटसाइड एज घेतली, चेंडू मागे निघून गेला, स्ट्राईक रोटेट झाला ते बळवणकडे, आणि बळवण सुद्धा मात्र जागेवर उभं करून ठेवलाय. किती फास्ट अँड फ्युरियस तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्हाला एक षटक पाहायला मिळालं. अँड ऑल क्रेडिट गोज टू प्रथमेश, गुड जॉब, थँक्यू. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून किती जबरदस्त टेलिकास्ट सुरू आहे. गोलंदाजी मार्क करतो, गोलंदाज सज्ज होतो या षटकामध्ये. राजदीप पाटील याने सुद्धा मागच्या सामन्यात जबरदस्त इम्प्रेस केलं होतं गोलंदाजीतून. तो गोलंदाजी मार्कवर राजदीप पाटील. समोर जाईल तो स्ट्रायकिंगला आघाडीचा फलंदाज पवन. धावसंख्या 5. कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये अजय पाटीलची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फुटवर्क रीड करून गोलंदाजी केली जाते. काय फिंगर रोल केले होते, हलकासा आउट स्विंग होत असताना चेंडू इथे मात्र डॉमिनेट करून गेला तो स्ट्रायकिंगला पवनला. पण पाहतोय कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचा जबरदस्त वापर इथे मात्र करतायत. नेव्याचे चेंडू कशा प्रकारे बाउन्स करू शकतात ही कला अवगत केली आहे गोलंदाजांनी. आजचा दिवस गोलंदाजांनी गाजवला असं म्हणायला हरकत नाहीये. मॅक्झिमम सामने आपण बघितले ते मात्र जास्तीत जास्त विकेट सुद्धा गेलेले आहेत. हो चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. शफल होत असताना नटराज स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू बघतायत पंच, थायपॅडला ब्रश होतोय. अझीम अब्दुल्ला यांचा सिग्नल होतोय, इट इज लेग बाईज. उद्यापासून अझीम अब्दुल्ला यांची जबाबदारी वाढणार आहे. बाली ट्रॉफीमध्ये तुम्ही पाहू शकाल यांना पंचांच्या भूमिकेत, मॅच रेफरीच्या भूमिकेत. 6 धावा धावफल कव्हर आहेत. हो क्या बात आहे, खूप सुंदर प्रतिमा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवराय यांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते, जी काचेच्या पेटीमध्ये बंदिस्त आहे. ब्युटिफुल कॅमेरा वर्क. 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस बाय राजदीप पाटील. चला वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक बळवंत. अजून एक खातं उघडायचं बळवंतला. एका चेंडूचा जो सामोरा गेलाय देवरुख संघाच्या माध्यमातून. बॅटिंगला आलेत आघाडीला देवरुखचे फलंदाज बळवंत आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात पवन केणे. चांगला चेंडू, भरपूर शफल झाले फलंदाज. यष्टीच्या वरून चेंडू निघून जातोय. वॉर्निंग बेल देऊन डिंग डॉंग ऍक्शन तुम्ही बघू शकता. काय रिफ्लेक्सेस आहेत जबरदस्त गोलंदाज राजदीप पाटीलचे. उंच पुराचा खेळाडू, फ्लेक्झिबल क्रिकेटर. आणि आतापर्यंत चेंडू फेकले ते एकूण 9, त्यापैकी 7 चेंडू निर्धाव आहेत देवरुखच्या इनिंगमध्ये. बघायचं लिडिंग एज जास्त लांब जात नाही, चेंडू क्षेत्राच्या दूरवर नाही आहेत. पण चेंडू जोपर्यंत कव्हर करेल आय थिंक जयेश पाटील आहे तिथे. परफेक्ट ऑन द स्टंप. मिळते ते 2 धावा. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. फलंदाज बघा शफल झाला. शॉर्ट पिच चेंडू, जिथे बॅटचा स्टिकर असतो त्या ठिकाणी चेंडू लागतो, त्यामुळे चेंडू जास्त लांब जात नाहीये. जे बी येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या त्या बळवंतने. इट्स 8 ऑन द बोर्ड. ओ अप्रतिम डिलिव्हरी, पण लेगस्टिक सोडून जातोय चेंडू. काय भन्नाट वेग होता. पुन्हा तर फिंगर रोल केले होते. पायाच्या मागून एसटी वाकवण्याचा प्रयत्न, पण किंचितचा चेंडू एसटीच्या बाजून बघू शकता तुम्ही. बघा किंचितच्या बाजून निघून जातो चेंडू. गुड डिलिव्हरी. लर्निंग प्रोसेस. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकूण अंकित झालेत मला सांगतात अल्पेश गायकवाड त्या 8 धावा धावफलकावर, 9 धावा धावफलकावर. एक वाईड ॲड झालाय. 9 ऑन द बोर्ड. खोदून काढायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही. गोलंदाज ते चेंडू कव्हर करतात. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता. काय रिफ्लेक्सेस, मगाशीच उल्लेख केला मी, कौतुक केलं ते राजदीप पाटीलचं. जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत. ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू काय जबरदस्त आहे. ऍक्शन आपण पुन्हा एकदा बघूया, त्याचं बॉलिंग अनालिसिस आपण बघूया कशाने त्याने स्टार्ट घेतला होता. ग्रीप, रिलीज
आणि आता मात्र हा फॉलो थ्रू बघा किती क्विक ॲक्शन पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलला, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, बॅकअप नाहीये, याचा फायदा उचलला आणि फलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट होतोय. क्रॉस बॅटेड शॉट. मगाशीच उल्लेख केला की या खेळाडूची पर्सनॅलिटी बघा किती जबरदस्त आहे. फ्लेक्झिबल क्रिकेटर, स्वतः कॅप्टन लीड करत असताना चेंडू रिलीज केल्यानंतर फॉलोमध्ये काय अप्रतिम तुम्हाला इथे फॉलो थ्रू पाहायला मिळतं. गोलंदाज या षटकामध्ये तो म्हणजेच राजदीप पाटीलचा इम्प्रेस केला गोलंदाजाने या षटकामध्ये. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाची धावसंख्या रन बॉल इक्वेशन आतापर्यंत 12 चेंडू झाले ते 12 धावा धावफलकावर. आपण पाहत आहोत तो स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2022 स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री महेंद्र शेठ पाटील पंच काही सिग्नल करतायत. स्प्रेची मागणी, येस स्प्रेची मागणी करतायत. सन्मान्य सरपंच खारबावचे आणि त्यांच्याच मुलाच्या नावाने तुम्ही बघता हा संघ इथे परफॉर्म करत असतो. साई स्पोर्ट्स खारबाव. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 100पेक्षा पलीकडे संघ असताना सुद्धा या संघाने अंतिम फेरीमध्ये जबरदस्त धडक मारली. इट्स अ प्राऊड मोमेंट. भिवंडीचं क्रिकेट एवढं मोठं क्रिकेट आहे, एवढे मोठे संघ किंवा एवढ्या मोठ्या संख्येने सुद्धा तुम्हाला हे संघ पाहायला मिळतात मोठ्या क्रिकेटमध्ये खेळत असताना. आणि मला तर अशी न्यूज आहे अल्पेश की जवळजवळ 170 संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बाली ट्रॉफीमध्ये. प्रचंड मोठा इथे मात्र खेळाडूंचा समुदाय आहे भिवंडीमध्ये. धावसंख्या 12 धावा धावफलकावर विदाउट लॉस. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन. हवेमध्ये चेंडू हुक केलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू आउटफील्ड फास्ट त्या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र निघून जातो फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. पूल करायचा होता, तुम्ही पाहू शकता स्क्रीनच्या दिशेने चेंडू निघून गेला मागे. आणि पहिला चौकार पाहायला मिळाला देवरुंग संघाकडून. फुलटॉस आहे पण मोठा फटका पाहायला मिळत नाही. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक काय चेंडू ते कव्हर करतो पर्यंत 2 धावाचा प्रयत्न, फेक थोडीशी उशिराने येते आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होतात. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. एकूण अंकित झाले हफल करत्या 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. स्वर्गंगा मंडप आणि साऊंड खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला समालोचन कक्ष, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था. रुपेश मडवी, प्रमोद मडवी आणि खूप चांगलं संगीत किंवा आमचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे स्वर्गंगा साऊंड सर्व्हिस. 18 ऑन द बोर्ड इन थर्ड ओव्हर. चांगला चेंडू आता भरपूर शफल झालाय फलंदाज आणि इथे मात्र सातत्याने चुका होत्या त्या बळवणकडून. भरपूर वेळा तो शफल झालाय पण इथे मात्र काय होतं की कॉन्सन्ट्रेशन मात्र होत नाहीये, एकाग्रता होत नाहीये आणि चेंडू त्याला बीट करून सातत्याने यष्टीच्या वरून निघून जातोय. आतापर्यंत तिसरा चेंडू असा असेल जो मात्र शफरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिसरा चेंडू तुम्हाला यष्टीच्या वरून डॉट गेलाय. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू डायव्हर्ट झालाय. मिसफील्ड, बॅकअप जोपर्यंत तिथे येईल तोपर्यंत 2 धावा ते सहज पूर्ण करतोय बळवंत. फटक्याची बॅटची आउटसाइड एज लागली होती आणि इथे मात्र चेंडू तिथे मात्र अचानक डायव्हर्ट झाला. असं वाटलं की त्या खेळाडूला की चेंडू हातामध्ये येईल पण तिथे मात्र त्याला चकवून चेंडू निघून गेला स्वीपर कव्हरमध्ये पंचांच्या मागे. 2 धावा कंप्लीट करून बळवंत पुढे सरकतोय. वैयक्तिक बळवंतची धावसंख्या तुम्ही पाहता मैदानावर 13 धावा, एक चौकार त्याच्यामध्ये सामील आहे. तर संघाची धावसंख्या 20. हो चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. जमिनीलगत चेंडू पाहायला मिळतो, टप्पा पडल्याने जास्त उसळी घेत नाहीये. पाण्याच्या खालून ज्या पाणबुड्या आपण बघतो प्रवाह करत असतात किंवा त्यांचा प्रवास असतो त्यांना मात्र सबमरीनचा उल्लेख केला जातो.
ओळी ग्रामपंचायत निलेश जाधव यांना विनंती करतो की आपण यायचं आहे व्यासपीठावर. कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील पंचांकडे करत असताना येस पंच कन्फर्म करणार स्ट्रायकिंगच्या पंचांशी की बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारचा संपर्क आहे का, चेंडू डायव्हर्ट झाला आहे की नाही. पंचांना मुख्य पंचांना लक्षात आलं नाही, पण कुठल्या प्रकारचा आवाज आला आहे की नाही यासाठी मात्र ते मात्र दोन्ही पंच एकत्र येत आहेत. कॉट बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील झालं मैदानावर. तर दोन्ही पंचांना बघूया मध्ये डिस्कशन झालंय, आपल्या जागेवर जाऊन निर्णय ते देतील. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड आणि पहिला धक्का लागलाय तो बळवंतच्या सुरुवाती पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. लेग स्टिकवर चेंडू ठेवला होता. येस येस एकदम परफेक्ट पाहायला मिळते विजन. चेंडू आउटसाइड एज घेऊन बॅटच्या जवळजवळ हाताच्या मुठीजवळ चेंडू लागून निश्चित मागे निघून गेलाय आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात अप्रतिम 100 कॅच पाहायला मिळतोय आणि पहिलाच धक्का लागलाय तो देवरुंग या संघाला. वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात, वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 20. 3 षटकाचा खेळ समाप्त होतो. 3 षटकाकडे धावसंख्या 20 धावा, 6.66 गती राखली आहे षटकामागे. आणि निर्णय षटकात बघायचं आहे कुठला गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर. JP जतीन पाटील. कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते देवरुंग संघाच्या विरुद्ध. गावदेवी होळी संघाच्या माध्यमातून पूर्णपणे जखडून ठेवले. एकमेव चौकार आतापर्यंत 18 चेंडू आपण बघितलेत 20 धावा मित्र 20. आपण बघितलं आतापर्यंत या इनिंगमध्ये एकच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो सुद्धा बळवंतच्या बॅटमधून. 2 चौकार, एक पवनने सुद्धा मारला होता पहिल्या चेंडू. यस पवन स्ट्रायकिंग एंडला पवन. JP राऊंड विकेट, कव्हर्समध्ये फटका. क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. चेंडू कव्हर करते तोपर्यंत थोडासा स्विंग होऊन चेंडू जातोय तिकडे आणि मिळेल ती फक्त एकच धाव. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार दिलाय. 2च धावा इथे पूर्ण होतात. स्ट्राईक एंडला पुन्हा आपण पाहतोय पवन. 2 धावांचा हा फटका. डॉट बॉलचा पर्सेंटेज आपण जर बघितलं तर जास्त आहे पवनच्या बॅटमधून. स्वीपर कव्हरला चेंडू गेला होता, डायव्हर्ट होऊन तो जातोय तो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक काय तिथे चेंडू कव्हर करतो तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या 22 इन लास्ट ओव्हर. स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन, चेंडू कव्हर केलं, थोडीशी मिसफील्ड राजदीप कडून. संधी धावचीची आहे बट बॅट्समनला परतावं लागेल पुन्हा आपल्या क्रीजमध्ये. एकच धाव कंप्लीट केली. आकाश पाटील आले नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला 3ऱ्या क्रमांकावर. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. कंट्रोल बॉलिंग. येस पहिलं आणि तिसरं षटक, या षटकातल्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेत. त्यानंतर आपण एकही मोठा फटका पाहायला नाही आहे अल्पेश. नेक्स्ट बॉल JP हायवेंड कडून. राऊंड विकेट. ओ चांगला चेंडू होता, थोडंसं लांब ठेवलं गुड लेंथ वरून आणि हलकाचा आउटस्विंग सुद्धा पाहायला मिळतोय. पंचांकडे नक्की काय मागणी करतायत. ब्युटिफुल डिलिव्हरी. राऊंड विकेट टाकताना अँगल करतायत, क्रीजचा वापर अप्रतिम करतायत JP आणि जखडून ठेवले पूर्णपणे फलंदाजांना. स्लॉग ओव्हर आहे, मोठे फटके येत नाहीयेत देवरुंग संघाच्या माध्यमातून. ऑफस्टमच्या आता मात्र बाहेर, भरपूर बाहेर आहे चेंडू. वाईटचा सिग्नल आता मात्र येतोय पंचांचा. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. एकूण 24 धावा धावफलकावर. पंचांच्या भूमिकेत राजेंद्र पाटील आणि अझीम अब्दुल्ले. 24 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू. बॅट आणि पॅडच्या थोडासा किंचितचा गॅप मधून तुम्ही चेंडू निघून जातोय आणि
बॅट्समन तुम्ही आता पूर्णपणे नाखुश होणार मला आता पाहायला मिळतं मैदानावर, कारण मोठा फटका येत नाहीये, पूर्णपणे डॉमिनेट करणारा चेंडू आणि तो स्पॉट अजूनही बघतोय तो गुरु फलंदाज म्हणजेच स्ट्राईक एंड आकाश पाटील मध्ये चेंडू निघून गेला होता. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आणि निश्चितच हा चेंडू ऑफ स्टंपच्या बरंच बाहेर. वाईट बॉल. या वाईट बॉलमुळे धावसंख्या थोडीशी मात्र वाढलेली आहे. बघायचं आहे ती धावा इथे मात्र इनफ आहेत का, पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी देवरुख संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली चौथ्या षटकामध्ये देवरुख संघाची. समोर एक्झिक्यूट केलं बघायचं आहे. चेंडू उंच तर गेलाय, जज करतोय लॉंगॉला क्षेत्ररक्षक आणि चेंडूच्या खाली राजदीप कुठली चूक करत नाही. अप्रतिम झेल टिपल्या राजदीप पाटीलने. फलंदाज बाद. दादा बसलाई साऱ्यांच्या मनात, आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्यांच्या मनात. 25 लॉस ऑफ 2. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर पुन्हा दा. जबरदस्त कंट्रोल बॉलिंग, चारही षटकात कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळाली. सर चारही गुणांनी इम्प्रेस केलं. अजय पाटील, राजदीप पाटील, पवन पाटील आणि जतीन पाटील अप्रतिम स्पेल हाताळले. चारही गोलंदाजांनी एकरी अंकामध्ये धावसंख्या त्यांनी खर्च केली. पहिल्या षटक आपण बघितलं गोलंदाज अजय पाटीलचं 1 षटक 5 धावा, एकही विकेट नाही. त्यानंतर राजदीप पाटील 1 षटक 6 धावा. त्यानंतर आपण पवन पाटीलचं षटक बघितलं, 1 विकेट त्याने आपलं निश्चित मिळवली, 8 धावा त्याने खर्च केल्या. आणि हे षटक आपण बघितलं जतीन पाटीलचं वाईट सुद्धा पाहायला मिळालं षटकामध्ये. 1 विकेट सुद्धा त्याने मात्र घेतली आणि धावा एकूण ज्या खर्च केल्या त्या 5 आणि 1 विकेट आपल्या नावावर करत असताना अप्रतिम कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते. चारही षटकांमध्ये 4 षटकांचं स्पेल पूर्ण होतं. 1 इनिंग समाप्त होते. धावसंख्या 25 धावा धावफलकावर आणि 26 धावसंख्येचं लक्ष गावदेवी ओवळी या संघासमोर मात्र ठेवलंय मैदानावर. आपण बघतोय ते देवरुख संघाने. धन्यवाद. यानंतर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण सामना अनुभवू शकाल. गावदेवी वेल्हेर वर्सेस काल्हेर सुनील पाटील. आजच्या रजनीमधील सर्वात शेवटचा सामना. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये लगेचच उपस्थित राहायचंय. गावदेवी वेळे वर्सेस काल्हेर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थित व्हा. हॅलो हॅलो हॅलो. व्यासपीठावर खऱ्या अर्थाने अजूनही अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांपैकी नाणेफेकीसाठी खऱ्या अर्थाने आम्ही कॉल करूयात. प्रेमनाथजी पाटील, निलेशजी जाधव, ओवळी आपणास विनंती या नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते होईल. वेल्हे वर्सेस कालेर या दोन संघांदरम्यान नाणेफेक झालेली मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल. आजच्या या रजनीमधील सर्वात शेवटची नाणेफेक. दोन्ही कर्णधार अगदी वेळेवर या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत असेल. आपले अतिथीगण खऱ्या अर्थाने प्रवेश करत आहेत. पाहूया त्यांच्याकडे आपण नाणे सुपूर्द करू. या अगोदर दोन्ही कर्णधारांनी एक एक सामना जिंकलाय. म्हणजे या नाण्यामध्ये काय त्यांना माहिती आहे. खऱ्या अर्थाने एका बाजूला साई स्पोर्ट्स आहे, खारबाव गावचं नाव ज्या खऱ्या अर्थाने क्रिकेट संघाने फार मोठं केलंय ते नाव, आणि दुसऱ्या बाजूला या नावाच्या मागे ज्यांचा हात आहे खऱ्या अर्थाने या खारबाव ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच आणि साई स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थाने कर्तेधर्ता सरपंच साहेब महेंद्र शेठ पाटील, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने खारबाव गावाचं नाव मोठं केलंय ते नाव सरपंच साहेब आणि साई स्पोर्ट्स. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. ओवळी गावचे सन्मान्य मान्यवर आपल्या बरोबर आहेत. नाणेफेक कोणाचे असेल?
आपण चॉईस देऊया खऱ्या अर्थाने सरपंच साई स्पोर्ट्स असा कॉल आला आणि वेळी संघाच्या संघनायकांनी ही नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने तुमचं ओपिनियन घ्यायचं होतं परंतु सामना सुरू असल्या कारणाने कोणताही ओपिनियन मी घेत नाहीत. नाणेफेक जिंकले, तुमचा निर्णय कळवा. बॅटिंग करून फलंदाजी करणार आहात. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जाऊया आणि खऱ्या अर्थाने समालोचन कक्षामध्ये तिथे सज्ज असतील सिद्दीक भाबे सर. धन्यवाद. धन्यवाद सुनील शिल्के. लक्ष्य 26 रनों का है गावदेवी ओली के सामने. दोनों बैट्समैन वंडर बॉय जयेश पाटिल और सूरज मात्रे. इस मर्तबा फ्लिक कर दिया है, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग मस्तक पे दस्तक. 6 रन. ये जयेश पाटिल का क्लास है. धावून जातो हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्याच्या मनात. पिछले मैच को भी जयेश पाटिल ने 2 ओवर में समाप्त किया था. 43 में 40 बनाए थे. इस मैच में 26 चाहिए और देवडुंग की बल्लेबाजी बहुत खराब रही. शुरुआत सिक्सर से करते हुए जयेश पाटिल 2 गेंदों में 6 रन आए. बहुत ही फ्लेक्सिबल बॉडी है जयेश पाटिल की, विराट कोहली की तरह. फिर से स्विंग किया, पीछे खिलाड़ी है, अब जाकर गेंद को उठाया है. 1 रन बनता हुआ. अच्छा थ्रो पहुंचा था डीप से, बलवंत थे वहां पर. 1 रन से 7 पे पहुंचा है स्कोर. आप देख रहे हैं लेट आत्माराम गुलवी चषक 20-22. इसके बाद आखिरी मुकाबला. वेले टीम ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. डेविड वार्नर फेम टीम. कट की कोशिश, अच्छी गेंद नीची रही थी. सूरज मात्रे बैकफुट पे ज़रूर गए थे. लंबे रनअप से मुड़ते हुए गेंदबाज लैलेश. इस मरतबा खड़ा राउंड ड्राइव है, आउटफील्ड में गेंद ट्रैवल हो रही है. फिर से अच्छी फील्डिंग डीप में बलवंत दलवी की. 1 रन आता हुआ स्कोर में. आज बल्लेबाजी काफ़ी फ्लॉप रही. नू बगदादी जो जयेश पाटिल के सबसे बड़े फ़ैन हैं टेनिस क्रिकेट में, उन्होंने जयेश पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. स्वागत है नू आपका. Oh, chop कर दिया है, क्लास. This is the elegant stroke, delightful chop stroke in the gap for 4. हाय भारी निभवतो अशी तो यारी दादाची आमचे. सामने जब बैट्समैन बड़ा रहता है तो गेंदबाज भी दबाव में आ जाता है. क्या शॉट खेला वहाँ पर. 1 ओवर की समाप्ति पे रन बने 12-11 पे जयेश, 1 पे सूरज मात्रे. गेंदबाजी की शुरुआत होती हुई और बॉलिंग पे लगा दिया गया है कप्तान आकाश पाटिल. 18 में 14 चाहिए. प्रणय पाटील वंडरबॉय खारबाव आपण व्यासपीठावर यायचंय. प्रणय पाटील खारबाव. राइट आर्म ओवर द स्टम्प्स. कट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल बीट वे ऑफ स्टम्प के बाहर. थोड़ा लेजी स्ट्रोक खेला था सूरज मात्रे ने. इस मरतबा ड्राइव करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन पे 1 रन. बहुत शुक्रिया नू बगदादी ने कमेंट्री पैनल की सराहना की है. मुझे नहीं लगता है कि भिवंडी तालुका में नू बगदादी से बड़ा जयेश पाटिल का कोई फैन होगा.
इस मरतबा स्विंग एंड मिस, टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की जानिब निकली थी, अच्छी गेंद। पिछले मैच में ठाकुरपाड़ा को 40 नहीं बनाने दिए थे कारिवली ने। महेंद्र पाटिल को दिखाया जा रहा है मैन बिहाइंड शो। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से जाके स्वीप करना चाह रहे थे, कुछ अधिक करने की कोशिश कर रहे हैं। हालांकि बहुत अच्छे टच में पहले मैच में 40 बनाए, आप 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं। कुल स्कोर है 13 रन बिना कोई विकेट के। लक्ष्य है सिर्फ 26 रनों का, यहाँ से 13 रन और चाहिए। राइट आर्म ओवर द स्टंप्स, बढ़िया गेंद, 3 मरतबा बीट किया जयेश को। आकाश अभी भी पॉजिटिव सोच के साथ टीम के कप्तान गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए खेल दिया है, बहुत ही कड़क शॉट है, पीछे खिलाड़ी। फील्डिंग बहुत लाजवाब हो रही है देवरुंग की। 1 रन, कलाइयों को झटका देके शॉट खेला था। अब 2 ओवर की समाप्ति, रन बने 14। इस ओवर में कमाल की बॉलिंग की टीम के कैप्टन आकाश ने, सिर्फ 2 रन खर्च किए। सूरज पाटिल, महेंद्र पाटिल, समीर तांगड़ी। हॅलो हॅलो, या मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने अन्य मान्यवर इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती। मुख्य आयोजकांना असेल मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने असतील प्रेमनाथजी पाटील, माजी उपसरपंच ओवळी ग्रामपंचायत, त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती। युवा नेता अक्षयजी पाटील आपणास असेल, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराचा शुभ सन्मान करा। मुख्य व्यासपीठावर उपस्थित प्रेमनाथजी पाटील, माजी उपसरपंच ओवळी, यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय। आणि या सन्मानाचं स्वरूप खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल। महाराष्ट्राचं महावस्त्र, महाराष्ट्राचं महावस्त्र खऱ्या अर्थाने शाल दिली जाईल, त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आणि अवीट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह इथे मात्र दिलं जातं आणि या मुख्य मान्यवराचा इथे मात्र शाही सन्मान होतोय। 40+ चे एक अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे क्रिकेटर आहेत, खेळाडू आहेत। त्यानंतर मित्रांनो जाऊया निलेशजी जाधव यांच्या शुभ सन्मानाकडे। ग्रामपंचायत सदस्य आहेत ओवळीचे, यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा अक्षय आपणास असेल, आपण खऱ्या अर्थाने याही मान्यवराला शुभ सन्मानित करा। ओवळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य निलेशजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान होताना मुख्य व्यासपीठावर मित्रांनो आपण अनुभवू शकाल। महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या मान्यवराचा शुभ सन्मान इथे मात्र होत असताना आपण पाहू शकता अक्षयजी यांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित ओवळीचे समाजसेवक सुधाकरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती यानंतर असेल। ओवळी गावचे समाजसेवक सुधाकरजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती अक्षय आपणास आहे, आपण आपल्या शुभ हस्ते याही मान्यवराला शुभ सन्मानित करा। युवा नेते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, खऱ्या अर्थाने समाजसेवेची फार मोठी आवड ज्यांना आहे, समाजसेवेचं व्रत ज्यांनी हाती घेतलंय असे समाजसेवक सुधाकरजी पाटील यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर झालेला मित्रांनो आपण पाहू शकाल। त्याचबरोबर यानंतर सन्मान्य छत्रपतीजी गायकवाड साहेब ओवळीचे उद्योजक आहेत, यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्याची विनंती ते मात्र मुख्य आयोजकांना असेल। याही मान्यवराला शुभ सन्मान करण्याची विनंती असेल। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल खूप उशीर झालेला आहे। रजनी क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला तयार व्हावं लागतं रात्रीचा दिवस करण्यासाठी आणि ही व्यवस्था त्यासाठीच असते आणि इतकी रात्र होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर या व्यासपीठाला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत, त्या सर्वांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असते। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे स्वागत सत्कार हे कोणत्याही पद्धतीचं मित्रांनो बंधन नसतं, तर उदात्त भारतीय संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं। आपण व्यासपीठावरील सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मानाकडे यानंतर वळणार आहोत। विनंती असेल अक्षय पुन्हा एकदा आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित विलासजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। थोड़े चोटग्रस्त हुए वहाँ पर नए बैट्समैन पवन पाटिल,
9 गेंदे 10 रन। पिछले ओवर में कमाल की बॉलिंग की थी आकाश ने, अब आकाश जूनियर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 9 गेंदे 10 रन। ठीक. मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने शुभ सन्मान होतो विलासजी पाटील यांचा. ओवळी गावचे समाजसेवक आहेत. त्याचबरोबर विजयजी गोराटकर साहेब आपण उपस्थित आहात. तुमचाही शुभ सन्मान करण्याची विनंती ती मात्र निश्चितच मुख्य आयोजकांना इथे मित्री करेल. अक्षयजी आपणास विनंती, आपण गोराटकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह दिलं जाईल. त्याचबरोबर मायेची प्रेमाची उबदार शाल आणि रंगीबिरंगी फुलांनी भरलेलं पुष्पगुच्छ मायेचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे, जिव्हाळ्याचं प्रतीक आहे, स्नेहाचं प्रतीक आहे आणि मैत्रीचं प्रतीक आहे. हे आहे या सन्मानाचं स्वरूप. गोराटकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र मुख्य व्यासपीठावर झालेला मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता. या स्पर्धेला स्वतःने खऱ्या अर्थाने वाहून घेतलेलं आहे अशा अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शुभ सन्मान होतो. बहुत ही फाइन ग्लांस किया था वहां पर जयेश ने, 4 रन। त्याचबरोबर बोल्ड परफेक्ट यॉर्कर। क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात ओवळी गावचे अक्षयजी पाटील. आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. तुमचाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. सन्माननीय अक्षयजी पाटील आपणास विनंती मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. तुमचाही शुभ सन्मान इथे मात्र आयोजकांच्या वतीने केला जाईल. यस, चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. सिद्दीक भावे सर. धन्यवाद। 20 रन 2 विकेट। अब चैन देवड़ूंग वाले सोच रहे होंगे कि 10 क्यों नहीं बनाए ज़्यादा, लेकिन कहते हैं कि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जरा नहीं तर नहीं, किंतु और परंतु नहीं चलता है। अच्छी बल्ले। ये देखिए मैन ऑफ द सीरीज की बाइक जो हमें स्पॉन्सर की है बड़ोडी के बहुत मशहूर उद्योगपति मौसम पाटिल साहब ने, उनका विशेष धन्यवाद। 11 तारीख को इसके हॉट सीट पे कौन बैठेगा, जबकि कार के हॉट सीट पे बैठे थे हेमंत अडट, केंद्रीय मंत्री चषक में। अब गेंदे बची 7 रन चाहिए 6। मैच थोड़ा सा फंस गया है। इस वक्त अल्पेश पाटिल बंड्या और यश पाटिल उर्फ यष्टिया ने आने वाले मैच के लिए गावदेवी वेले को लाख शुभकामनाएं दी है। रिस्की ग्रुप देखना है कि वेले के बैट्समैन रिस्क लेते हैं या नहीं। बंड्या, अल्पेश पाटिल और यश पाटिल और रिस्की ग्रुप का हार्दिक स्वागत है। देर रात परवेश पाटिल ने भी आने वाले मैच के लिए गावदेवी वेले को हार्दिक शुभकामनाएं दी है। रिस्की ग्रुप वेले। खेल की शुरुआत होती हुई आकाश जूनियर सामना करेंगे नए बैट्समैन मोनिश जोशी। 7 गेंदे 6 रन। देवड़ूंग की सराहना करनी होगी, एक छोटे टोटल भी अच्छा फाइट बैक करें। हालांकि पहले ओवर में जयेश ने 13 बनाए थे। बॉलिंग बहुत ही कमाल की रही थी गावदेवी ओली की, लेकिन बॉलिंग में जवाब दिया जा रहा है जय हिंद देवड़ूंग की तरफ से। फुलटॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, लॉन्ग ऑफ पे गेंद गई है। दूसरे की कॉल है और आउट घोषित किया अंपायर ने। साऱ्या दोस्तांचा हात हाई पाठीशी त्याच्या दम हाई नावात। साऱ्या दोस्तांचा हात हाई पाठीशी त्याच्या दम हाई नावात। आमचा महेंद्र पाटील दादा बसलाई साऱ्याच्या मनात। आमचा महेंद्र बढ़िया निर्णय वहां पर अंपायर भाऊ पाटिल का। 6 गेंदे 5 रन। मैच में अभी भी जान है और क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। सामने दिखने वाली चीज, चमकने वाली चीज कहते हैं कि सोना नहीं होती।
मुकाबले में जान डाल दी है देवडूंग के गेंदबाजों ने। लग रहा था कि मुकाबला एक तरफा होगा। हॅलो चेक. मुख्य व्यासपीठावर विराजमान होवळी गावचे युवा कार्यकर्ते अक्षयजी पाटील यांचा शुभसन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजकांना आहे. आपण याही मान्यवराचा शुभसन्मान इथे मात्र मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. प्रणय पाटील आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय पाटील यांचा शुभसन्मान करायचा आहे. वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय पाटील यांचा शुभसन्मान करायचा आहे. ज्या पोझिशन मध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही आहात तिथेच तुम्हाला आम्ही काम देतोय, तिथेच उभे राहा. होवळी गावचे अक्षयजी पाटील यांचा शुभसन्मान करण्याची विनंती आहे. 6 गेंदे 5 रन। मैच अभी भी बहुत ही रोमांचक स्थिति में है और विजय को विजय के लिए बुलाया गया है। पहली गेंद हुक कर दिया और गेंद गई, ओ मैच छोड़ दिया है। इस खिलाड़ी ने मैच छोड़ दिया है, कैच नहीं छोड़ा है, मैच छोड़ा है। और देखिए 11 के बचे हुए 10 के 10 खिलाड़ी, कोई कमर पे हाथ रख रहा है तो कोई सर पर। कैच नहीं, ये मैच छूटा है। पटकी भी गेंद थी, हालांकि विजय की हुक किया था, पीछे खिलाड़ी थे, अधिक एलिवेशन नहीं था। अब कितनी गेंदे कितने रन? एक ही रन लिया है। 5 गेंदे 4 रन। सामना करने जा रहे हैं सूरज थले, भारी भरकम बैट्समैन है। कई सूरज है भिवंडी क्रिकेट में, सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी, खारबाव के बाहुबली बैट्समैन सूरज पाटिल और सूरज कारबारी भी बहुत अच्छे बैट्समैन हैं। बढ़िया गेंद, काटा बदल के पहुंची विकेट कीपर के पास। विजय ने भी कह दिया है, या तो विजय देंगे तो मुश्किल से, या तो विजय छीनेंगे मुश्किल से। कमाल की बॉलिंग, वो कैच छूटना, हालांकि क्रिकेट में अगर मगर को कोई जगह नहीं है, लेकिन कमाल का मैच। 4-4 राइट आर्म ओवर द विकेट आते हुए विजय फिर से बीट किया, बहुत ही बढ़िया गेंद, थले ढूंढते रह गए। मैच अब बहुत ही सनसनीखेज मोड़ पर, डगआउट में भी अब बेचैनी। 3 गेंदे 4 रन। क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल क्यों कहा गया? अगर क्रिकेट में सब कुछ सर्टियन रहता तो ये मजा नहीं रहता। पिछले 3 दिन के लिए मैंने आपके साथ कमेंट्री की, आज मेरा आखिरी दिन है। मैं स्पेशली महेंद्र पाटिल और साइंस खारबाव को विशेष धन्यवाद करता हूं। फिर से अच्छी गेंद, लेकिन चुरा लिया है तुमने जो रन को। रन क्यों दिया? यहां पर रनआउट की कोशिश भी नहीं हुई। कहीं तीसरा सुपर ओवर तो नहीं होने जा रहा है? 2-3 महेंद्र पाटिल साहब और साइंस खारबाव। टू बी ऑनेस्ट, मैं चाहता था कि बाली ट्रॉफी से पहले थोड़ा आराम करूं, लेकिन मैं महेंद्र पाटिल साहब के प्रेम और साइंस खारबाव के सभी खिलाड़ी जिनसे मेरे बहुत अच्छे कांटेक्ट हैं, मोनिश तरे हो, प्रणय पाटिल हो, सूरज हो, अक्षय पाटिल हो, ऋषभ काटे हो, पराग वतारी हो, इन सबको ना नहीं कह सकता था। करण पाटिल हो, मैं विशेष धन्यवाद भी कहता हूं। हालांकि ये मैच नहीं, मैं आखिरी मैच करके जाऊंगा। 2-3 धीरे धीरे मैच कहीं सुपर ओवर की तरफ तो नहीं बढ़ रहा है। फिर से अच्छी गेंद, लेकिन 1 रन बना। ओ, ये क्या कर दिया? ये क्या कर दिया? ये क्या कर दिया तूने? यहां पर तो पहले तो कैच छूट के आपने 1 रन दिया, और ये देखिए
उनको थ्रो उधर करने कह रहे थे। ये देखिए विकेट कीपर भी क्या कर रहे थे, दबाव। लेकिन अब कितनी गेंदें कितने रन? एक एक। मैं कहता हूं कि आखिरी गेंद पे सिक्सर लगाना आसान है, एक रन बनाना मुश्किल है। उसके कई उदाहरण हैं। लेकिन तालियां तो बनती है जैन देवड़ुंग के लिए भी। क्या मुकाबला छोटे टोटल में खेला है। टर्निंग पॉइंट आखिरी ओवर में बहुत रहा। दूसरा रन बना, कैच छूटा। अब एक गेंद एक रन, ये मुकाबला अब गावदेवी वोली बनाम जैन देवड़ुंग नहीं बल्कि गेंदबाज विजय केने बनाम बैट्समैन कौन है? पवन पाटिल। घेर लिया पवन को। शेजारी वाळ्यात सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, स्लिप, फ्लाई स्लिप। अंपायर कह रहे हैं सभी खिलाड़ियों से गेंद डालते टाइम आपको चुप रहना है, हिलना नहीं। एक गेंद एक रन। शुभा धुमाल का है। ओ मैच छोड़ दिया, मैच छोड़ दिया शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी ने। हालांकि गावदेवी ओली विजय, ये गेंदबाज को 7 खून माफ करना चाहिए। इसने 5 रन में भी बहुत फाइट बैक किया, 2 कैच छूटे। लेकिन कहते हैं जो जीता वहीं सिकंदर। कांग्रेचुलेशन जयेश पाटिल। 8 लाख बलवंत, 8 लाख आकाश। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं इस मैच के। पवन ने 8 रन के 1, इसने 5 पे 1, पवन ने इधर मैच जीता है। पवन पाटिल 1 विकेट और 8 रन बनाए। इट्स ओवर टू 3 रन बनाए। इट्स ओवर टू वीआईपी डाइस। काय सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहिला, चित्तथरारक सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला आणि या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थाने आपण किताब देणार आहोत. हु इज द मॅन ऑफ द मॅच? पवन पाटिल पीपी. यस, डबल पी पवन पाटिल. आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर या आणि तुमचा सामनावीराचा किताब इकडे और मात्र देखिए स्वीकारा. डबल पी का तो ही रोल है तो सारी दुनिया में क्रिकेट फेमस हो रहा है। वो है हमारे ऑनलाइन मैन प्रथमेश पाटिल। यस, या पवन पाटील या गुणवंत खेळाडूचा आपण गुणगौरव करणार आहोत. या अगोदर जो सामना झाला अटीतटीचा सामना, चुरशीची लढत, त्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलाय पवन पाटील. याला सामन्यावरची ट्रॉफी किताब देण्याची विनंती असेल. अक्षयजी पाटील आपणास आपण तयार राहायचे. खऱ्या अर्थाने आपण आपल्या शुभास्ते पवन याला सामन्यावरचा किताब द्यायचा आहे. ववळी गावचे युवा कार्यकर्ते समाजसेवक अक्षयजी पाटील आपणास विनंती आहे आपण तयार राहा. त्याचबरोबर विनंती असेल सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य निलेशजी जाधव साहेब आपणास विनंती आहे आपण तयार राहायचं आहे आणि पवन पाटील याला सामन्यावरचा किताब आपण द्यायचा आहे. व्हॉट ए ग्रेट परफॉर्मन्स बाय पवन अँड ही इज द मॅन ऑफ द मॅच. यस, हॅव अ बिग हँड्स. वेल प्लेड पवन. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅचेस. धन्यवाद. कॉम्बॉक्स. सूरजस्थळी आपणास विनंती आपण जरा व्यासपीठाजवळ आपण यायचं आहे ताबडतोब.
प्रेमनाथ पाटीलला आपल्याला येऊन भेटायचं आहे. सूरज थळे लवकरात लवकर या. सूरज थळे कॉमेंट्री बॉक्स जवळ ताबडतोब यायचं आहे. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य महेंद्र शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण एक सन्मान इथे आपल्या शुभस्ते संपन्न करायचा आहे. सलग 3 दिवस या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण बघितलं की त्यांच्या आवाजाने मात्र एक वेगळीच एनर्जी मिळते, सर्व खेळाडूंना असो किंवा व्यासपीठावर असलेल्या सर्व आमच्या आयोजकांना असो. कारण असा एक चेहरा आहे की त्याच्यामुळे भिवंडीचं क्रिकेट अपूर्ण आहे असं मी म्हणेन, आणि ते अपूर्ण क्रिकेट निश्चितच सातत्याने निश्चित आपल्या आवाजाने ते पूर्ण करतात. असे सिद्दीकजी बाबे यांचा सन्मान इथे व्यासपीठावर केला जाईल. द ग्रेट अँड लिजेंडरी कॉमेडिएटर फ्रॉम भिवंडी. मागची 27 ते 28 वर्ष या स्पर्धेत आपण बघतोय आपल्या विभागात अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. एक सामन्यामध्ये जिवंतपणा आणण्याची कला या माणसामध्ये अवगत आहे.